दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। आज आपण अशा एका विषयाचं गांभीर्याने, जी घटना कुणासोबतही घडू नये या ठिकाणी प्रत्येकाने आपल्या परिवारासोबत, आपल्या आईवडिलांसोबत, आपल्यासोबत, कुणासोबतही अशा घटना घडू शकतात अनावधानाने। त्या घटना आमचे एक मित्र, त्याच्या आज या वयस्क आईसोबत जी काही घटना या शहरामध्ये इतकी दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि एक गरीब कुटुंबातून त्यांनी आपलं कुटुंब सांभाळत असताना, लेकरांचं सांभाळत असताना एक परिवार, एक संघ ठेवून या ठिकाणी त्या आई आपला परिवार चालवत असताना त्यांच्या जमापुंजीचा जीवनातला एक संघटन, जे त्यांच्या अंगावरून दागिने काही अज्ञात व्यक्तींनी कशा पद्धतीने ते हिरावून नेले, हिसकावून नेले, ती घटना खूप हृदयद्रावक घटना घडलेली काल। आणि आपण त्यांच्याकडनं थोडक्यात जाणून घेऊया आपणही कशी काळजी घेणे गरजेचं आहे। या माय माऊलीचं कालपासून तिच्या डोळ्यातनं अश्रू तरळतंय आणि त्या ठिकाणी त्यांना पोलीस यंत्रणेने देखील सहकार्य केले, त्या ठिकाणी ती कारवाई करणार आहे, ते पण आपण जाणून घेणार आहोत। आई, काय सांगाल प्रथमतः ही जी घटना घडली, नेमकं काय, तुम्ही कुठे होता तेव्हा? सिव्हिल हॉस्पिटलला हॉस्पिटलमधून गोळ्या घेऊन आले, स्टॉपवर थांबली, पण माड का आपल्या बसला सातोडला एक बाई होती, एक म्हातारी होती, तिच्या सोबत दोघी जणी। मला विचारलं सरप बाजार कुणीकडे आला, सरप पेठा जायचं म्हणून, तर इकडं निघायला लागली साखर रोडला, तिकडं म्हणजे इकडं नाही, तिकडं खाली जाय म्हणलं। रिक्षावाला विचार, रिक्षावाला तुला नेऊन सोडली, तर ती म्हणा नाही ताई मला माहिती नाही, मी लांबची असं तसं मला बोलली। म्हणलं मी मला काय होतं, मला फिरायचं तुम्ही रिक्षावाल्याला सांगा, रिक्षावाला नेऊन सोडली। तिने काय माझ्या अशा पाठीवर थाप मारली, मलाच कळलं नाही काही नाही, मला ती घेऊन गेली सोनारच्या दुकानात, त्याजवळ एवढे मणी होते, ती मणी तिथं वजन केले, मीनीच उभीच होती, माझं डोकं असं नुसतं बधीर झाल्यासाठी मला काय सुचलं नाही, उंजलं नाही, ती कुठे घेऊन गेली सोनारच्या दुकान, रिक्षावाल्याकडे नेऊन सोडलं, त्यानं ते वजन केले, तिने काहीतरी ते मुद्दाम नाटक केलं वजन करून, आणि ती पॅन्ट काय पाहत होती, त्यानं 7,500 रुपये महिन्याने सांगितले, नाही म्हणा आमचं एवढं पहिले कसं असं तसं तर पैसे करून पुन्हा ती मला स्टॉपवर रिक्षानं घेऊन आली। मी म्हणलं आता मी जाते, म्हणलं तुम्ही जाते, म्हातारी स्टॉपवर मिळून बसवली, तिथं शिबिरच्या स्टॉपवरच बसवली होती म्हातारी, एकदम बस करत होती, म्हाताऱ्याची पोटगी होती आणि ती बळजबरी मला घेऊन गेली, मला ते बी समजलं नाही, तर नाही म्हणून मावशी 5 मिनिटं चाला म्हणून तिथं बसवलं, तिनं मला पाणी प्यायला दिलं, ते काय पूर्ण चालू मला काहीच कळालं नाही, डोक्यावर असं झापड आलं डोळ्यावर, डोकं सगळं गण करायला मला काही सुधारा नाही, त्यांनी माझ्या कामातले मी गळ्यातली पोत 2 पदरी पोत तेवढं काढून घेतली, मला काही सुधारलं नाही, काय करावं नेमकं मला समजलं, असं तुम्ही कोणाला आवाज दिला असं ही बाई काढून राहिली, असं काही समजलं नाही। आणि ते बसून आले तर त्या बाहेर स्टॉपवर होते, कशी तरी गेली मिळलं, असं झालं, त्याला फोन केला, हा लगेच पोलीस स्टेशनला आम्ही तिघं माझ्या ती रिक्षामध्ये बसले तेव्हा बी तुम्हाला असं लक्षात नाही आलं? लोकांनी असं बधीर पडलं, गणगण मला सुधारलंच नाही, काही कळतंय का त्या रिक्षात गेले त्याच्यात झाले का असं काही? दुसऱ्या रिक्षावर तेवढं समजलं फक्त मला, अच्छा, इकडून जाताना दुसऱ्या रिक्षा, तिकडून येताना दुसऱ्या रिक्षा, त्यांनी केव्हा काढलं ते ती लक्षात नाही आलं? तर मग असं डोळ्यावर झापड आला, अंधारे आले ना, मला काहीच कळालंच नाही, ते लोक असे असं बधीर होऊन गेलं। अच्छा, मग त्यांनी नेऊन जेव्हा सोडलं तेव्हाही तुम्हाला लक्षात आलं नाही की आपल्यासोबत काहीतरी झालं? काहीच नाही, काही समजलंच नाही मला। सिव्हिल हॉस्पिटल आल्यावर त्यांनी सांगितलं की माणूस पाणी आता ऊन खूप आहे तर आपण पाणी पिऊ, तर त्यांनी आईला पाणी प्यायला दिलं आणि आई थोडं पाणी पिलं आणि पाणी पिल्याच्या ताई मम्मीला डोळ्यात माझा आंध्र येत असं झापड आलं, मला काही समजलं आणि ते मम्मीला घेऊन जात नाही, मग ते गडबड मग त्यांनी काढून घेतलं। तुम्ही तात्काळ त्या ठिकाणी माहिती मिळालं, घटनास्थळी गेलेले होते आईला घ्यायला? हो, त्या ठिकाणी जी काही थोडीफार पाहणी केल्यानंतर काही लक्षात आलं होतं असं ते लोक कोणी तिथं कोणी पाहिलेलं असं काही निदर्शनास कोणी बोललं? आम्ही तेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा तिथे जे महिला होत्या तिथून नेऊन गेल्या त्या, आम्ही तिथून लगेच तात्काळ सरकारवाडा पोलीस स्टेशनला गेलो। अच्छा, आणि तिथं आम्ही नोंदणी केली, आम्ही असं घटना घडलेली। बरं, पोलीस स्टेशन जे व्यक्ती आहे 4 पोलीस त्याच्या गाडीमध्ये बसून आम्हाला आईने मला बसून आम्ही सर बाजारमध्ये गेलो। बरोबर, सर बाजारमध्ये गेली होती, तिथं आपण ज्वेलर्स आहे, सर बाजारमध्ये आडोकर ज्वेलर्स आहे, त्याच्या समोर आहे,
अच्छा. आपण ज्वेलर्स. मग त्यांना आम्ही घेऊन गेलो, आई आम्ही असं. मग ते सांगितले आई आम्ही येऊन गेल्यामध्ये ही बाई पण होती सोबत. मग ते तिथं फुटेज काढले, सोबत 3 व्हिडिओ आम्हाला दिले. अच्छा. व्हिडिओ दिले, मग आम्ही ते व्हिडिओ घेऊन परत आम्ही आलो सरकारवर पोलीस स्टेशनला. बरोबर. मग तिने पण सांगितलं का असं घटना घडलेली आहे. मग ते म्हणते तुम्ही काम करा म्हणे, आपण जिथं घटना घडली आहे तिथं आपण परत जाऊ म्हणे. बरोबर. मग त्याच्या गाडीवर बसून आम्ही परत मग सिव्हिल समोर आलो. अच्छा. त्यांनी पण ही घटना कुठं घडली काय वगैरे ते सगळं विचारपूस चौकशी केली पूर्ण. मग ते मला आज तुम्ही उद्या सकाळी या म्हणे आपण, तर मग आपण सिव्हिल हॉस्पिटल भेटू, तिथे समज फुटेज काही मिळतं का बघू आपण. मग त्याला पुढं काय करू म्हणे आपण. पण त्यानंतर थोडक्यात माहिती मिळाली की आपण मुंबई नाका पोलीस स्टेशनला गेलो, म्हणजे ती घटना मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या हा, आधी. हो. म्हणजे पोलिसांनी तुम्हाला तात्काळ चांगलं सहकार्य केलंय की कशी भूमिका घेतली? नाही, सरकार तिथल्या सरकार पोलीस स्टेशननी आम्हाला चांगली सल्ला दिला. अच्छा, म्हणजे हा. त्यांनी महत्व चांगली केली आम्हाला. अच्छा. पण ते बोलले की हे जे सिव्हिल हॉस्पिटल हद्द, हा. अलीकडे आहे ना ते आमच्या हा. हद्दीमध्ये, हा. आणि पलीकडे जे आहे पलीकडे साईडला तर ते आमच्या मुंबईच्या हद्दीमध्ये. त्यानंतर तुम्ही मुंबई नाका पोलीस ठाण्याला पण गेले? त्यानंतर आम्ही मम्मी आणि आम्ही मुंबई पोलीस स्टेशन गेलो. तिथे सरांना भेटलो आम्ही, अमित सर होते, अमित तिरके सर, तिथे भेटलो. त्या सरांना भेटलो आणि त्यांना पूर्ण घटना सांगितली परत. बर. मग ते पण तिथले एक वरिष्ठ जे पाटील सर हा, आहे, ते पाटील विश्वास सरांची पाटील. विश्वास पाटील सर, त्यांची आमची भेट लावून दिली. हा. त्या पाटील सरांनी पूर्ण हागे सांगितले पूर्ण. अच्छा. मग त्यांनी एक पोलीस पाठवला आमच्यासोबत. हा. पोलिसांनी पाठवलं आणि यांच्यासोबत जा म्हणे. मग त्यांच्या गाडीतून बसून आम्ही परत आम्ही सिव्हिल हॉस्पिटल आलो. नक्की. त्यांनी पण तिथलं लोकेशन बघितलं, त्यांनी कुठल्या लोकेशनला घटना घडलेली. बरोबर. मग ती घटना घडली, आम्ही परत मग पोलीस स्टेशनला आलो. हा. त्यांनी सांगितलं की तुम्ही सगळे या म्हणे, उशीर झालेला आहे हा. आणि या प्रोसेसला पूर्ण 2 तास लागणार म्हणे. बरोबर. तुम्ही आता करणार तुम्ही उद्या सकाळी या. उद्या सकाळी आलो तर आपण त्याची व्यवस्थितपणे जी FIR आहे ती आपण नोंदून घेऊ. बरोबर. पुढे आपण कसं काय बघू. मग त्यांना हे पण आहे सर, तुमच्या पद्धतीने जेवढं तुम्हाला सहकार्य होईल तेवढं तुम्ही करा. तुमचे कुठले ग्रुप असतील हा. पोलिसांचे ते ग्रुप असतील किंवा कुठलं तुम्हाला काही क्लू लागला तर तुम्ही डायरेक्ट फोन करा मला. बरोबर. त्याला मला नंबर बदलून पकडे. नक्कीच. आज पुन्हा इथे जाणार आहे. नक्कीच. म्हणजे पोलिसांनी तात्काळ त्यावेळेस कारवाईची भूमिका हा. निभावली. हो. नक्कीच बघू शकतोय मित्रांनो, या ठिकाणी नाशिक शहरामध्ये सन्मान्य पोलीस आयुक्त सन्मान्य संदीप कर्णिक सर यांच्या आदेशामुळे यांच्या कार्यकाळामध्ये संपूर्ण नाशिक शहरामध्ये सर्व पोलीस दल ज्या पद्धतीने कारवाई करत आहे ती देखील आपण सर्वांनी बघितलेलं आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर काही अशा आघाडीत घटना देखील घडत असताना देखील ते दुर्दैवी घटना घडतात. आणि अशा या माता भगिनी सोबत जी घटना घडली अशी कोणासोबत घडू नये, प्रत्येकाने ती काळजी घेणं गरजेचं. अशा अज्ञात व्यक्तींसोबत ज्यावेळेस ते कोणी असा आग्रह करत असेल तर त्यावेळेस ते चित्र बघायचं आहे. कारण की असे या माता भगिनी भावनिक होऊन त्या ठिकाणी ते तात्काळ त्यांनी काहीतरी मोहिनी ते कशा पद्धतीने त्यांना घेऊन गेले हे देखील आपण बघतोय. नक्कीच. आणि पोलीस यंत्रणेने देखील त्या ठिकाणी त्यांना सहकार्य केल्याची भूमिका स्वतः त्यांच्या सुपुत्र आहेत या ठिकाणी लवडे साहेब, त्यांनी देखील सांगितलं. ते देखील एका चांगल्या हेल्थ इन्शुरन्स कंपनीचे ॲडवायझर आहेत आणि त्यांच्या मार्फत या जनसामान्याची जनसेवा घडत असते. पण अशाच काळामध्ये त्यांच्यावर हा आघात घडलेला आहे. नक्कीच हा खूप दुर्दैवी आहे. ज्या लेकराकडनं, ज्या मातेच्या लेकराकडनं असंख्य कुटुंबांना त्यांच्या परिवार वाचवण्यासाठी हेल्थ इन्शुरन्स त्यांची विमा पॉलिसी काढली जाते, असा एक सुपुत्र त्याच्या आईवर असा आघात घडलेला आहे. त्यांचा नक्कीच पोलीस यंत्रणा, आपल्याला विश्वास आहे की नाशिक शहर पोलीस आयुक्त सन्मान्य संदीप कर्णिक सर यांच्या आदेशान्वये यांच्या कार्यकाळामध्ये मुंबई नाका पोलीस ठाण्याचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील विश्वास पाटील साहेब यांनी देखील त्यांना धीर दिलेला आहे. सरकार द्वारा पोलिसांनी धीर दिलेला आहे असं देखील त्यांनी सांगितलंय. नक्कीच यावर पूर्ण कारवाई होऊन या मातेला सन्मानपूर्वक या ठिकाणी या घटनेतून दुःखातून बाहेर काढून त्यांना या विवंचनेतून बाहेर काढतील आणि न्याय देतील एवढा मात्र विश्वास या ठिकाणी दिसून येतोय. नक्कीच पुढे कशा पद्धतीने ही कारवाई पोलीस यंत्रणेकडून केली जाईल ते देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरतं. कॅमेरा पर्सन राजदीप शिंदेसह अविनाश पाटील, नाशिक.